खास मदर्स डे स्पेशल. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपलं मूल खूप करियर ओरिएंटेड व्हावं किंवा त्याच्यासाठी अभ्यास करताना फोकस राहावा, खूप स्टेबल राहावं, लक्ष देऊन अभ्यास करावं. पण आज मी कॉम्बिनेशन देणार आहे. जर तुमच्या मुलाच्या कुंडलीमध्ये बुध आणि चंद्राचं कॉम्बिनेशन असेल किंवा बुध आणि चंद्र एकाच ठिकाणी बसलेले असतील तर तुम्ही बघा, आईचा त्यांच्यावर बुद्धीवर खूप मोठा प्रभाव असतो. कारण चंद्र म्हणजे आई आणि बुध म्हणजे बुद्धिमत्ता. अशी मुलं खूप हुशार असतात, खूप इंटेलिजंट असतात. अशा मुलांना कुठलाही विषय त्यांच्या आवडीचा जर असेल तर या विषयात हे खूप आवडीने अभ्यास करतात. खूप चांगलं पटकन त्यांना समजून येतं. शिकण्यासाठी यांना एफर्ट्स घालावे लागत नाही. पण या कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की ही मुलं प्रत्येक 20 जागा चेंज करत आहेत किंवा एका ठिकाणी बसून अभ्यास करत नसतील तर त्यांना अडवू नका, त्यांना फ्रीडम द्या. कारण ही मुलं एका ठिकाणी बसून अभ्यास करणार नाही. यांना वेगवेगळ्या जागेवर बसून अभ्यास करायला खूप आवडतं. आणि जर यांची शाळा खूप लांब असेल आणि ट्रॅव्हल करून ही लोकं अभ्यास करत असतील तर त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. ही लोकं खूप छान अभ्यास करतात. आणि जर स्वतः आई या मुलांना घेऊन बसत असेल आणि प्रेमाने समजवत असेल तर या मुलांना आईचं शिकवणं हे खूप छान समजतं. वैशिष्ट्य असं की या मुलांच्या आयुष्यात आपल्या आईचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो. जर आई खूप करियर ओरिएंटेड असेल किंवा आई खूप चांगल्या विचाराची किंवा खूप चांगल्या प्रभावाची किंवा खूप चांगला प्रभाव हा पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली खूप प्रमाणात इम्पॅक्ट करत असतो. तर मदर्स डेच्या निमित्ताने मी प्रत्येक आईला सांगेल की जर हे असं कॉम्बिनेशन दिसत असेल तर तुम्ही खूप मोठा रोल तुमच्या मुलाच्या आयुष्यात घेणार आहात. आईने जर योग्य मार्गदर्शन केलं तर मुलाचं भवितव्य हे पूर्णतः त्या आईच्या हातात आहे.